मान्यवर व्यासपीठावरती पाहायला मिळतात. विनोद जुगरकर साहेब देखील उपस्थित, त्यांचं देखील आपण CGPLच्या वतीने करूया हार्दिक सहस्वागत. आणि त्याचबरोबर संजय भक्कम साहेब आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. असे बरेचसे संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. साऱ्यांचं संपूर्ण आलेल्या क्रीडा रसिक प्रेक्षक वर्गांचं आपण करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर tenniscricket.in या YouTube वाहिनीवरती जोडलेले आमचे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील आपण करूयात खूप सारं हार्दिक स्वागत. कारण गेल्या कालच्या दिवसापासून त्यांची संपूर्ण हजेरी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण अगदी 15,000 व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि अगदी ते आता हळूहळू वाढताना सुरुवात होताना पाहायला मिळेल. कारण की अगदी फायनलची मॅच आपल्याला इथे अनुभवायची आहे. चला विनंती असणाऱ्या बॅटर्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. आणि मी दोन्ही टीम्सला विनंती करेन अगदी संध्याकाळचे सत्र आपण एक फेअर गेम खेळा आणि खेळाडू वृत्ती दाखवा. आणि थोडंसं काय होऊन आपण परंतु फास्ट खेळण्याचा प्रयत्न निश्चितच करा. कारण की अगदी स्पर्धा ही सुखरूप आपल्या 2 दिवसामध्ये पार पाडण्याला माळ मिळाली. आणि अगदी आता शेवटचा क्षण आला. शेवटचा क्षण कोणत्या संघासाठी गोड होईल तेही पाहायचं. त्याच्यासाठी केला होता त्रास की शेवटचा क्षण गोड व्हावा. तो आता शेवटचा क्षण एका साईडला टीम टॅनिश राहिली मामनवली, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय ते म्हणजे टीम साले ग्रामपंचायत हा संघ. एका साईडला टीम संघ मालक मंदारजी पवार, अनिलजी पवार यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तर योगेशजी भक्कम साहेब असतील, अनिल शेठ पवार असतील आणि अमितजी डाकवाल साहेब असतील. आणि त्याचबरोबर संजय अप्पा सांगले असतील यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 12 संघांनी समावेश केला होता आणि त्यातून मिळालेले 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि आमच्या समोर संपूर्ण दिवसपर्यंत ऋषी टेंबे लोणेचा गुड आवाज आपला तोही पाहायला मिळाला. यस त्यांना आपण देखील इन्व्हाइट करू कमेंट्री बॉक्स मध्ये. शेवटच्या मॅच मध्ये ऋषी काय सांगाल फायनलची मॅच महामुकाबला पाहायचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचे सामने असणारे त्यांनी विचार केलात ना तर मृणाल इनफॉर्म खेळाडू प्रथम स्ट्रायकिंग कडे आलाय. नॉन स्ट्रायकिंगचा विचार केलात ना तर सुशील नॉन स्ट्रायकिंग कडे आले. फायनलची ही मॅच पाहायला मिळते. आणि या फायनल मॅच मध्ये जर का पाहिलं ना तर एका बाजूला पाहिलं तर सुशील तर दुसऱ्या बाजूला मृणाल. 2 खेळाडू असे आहेत की जे गोलंदाजी सुद्धा वेगात करतात आणि फलंदाजी सुद्धा वेगात करणं जाणतात. दोन्ही खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आजच्या दिवसात. यस निश्चित. आणि त्या कारणाने हे 2 संघ आपल्याला फायनलची मॅच खेळताना पाहायला मिळतात. 2 षटकांची लढत. पहिला षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय टोप्या सत्ता. यस पंचांचा इशारा. लेट्स प्ले. फायनलची मॅचला सुरुवात झाली. पहिलाच बॉल हवेमध्ये इथे आपल्याला सापडला होता. वाकेंट एरियामध्ये ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. आघाडीला प्रारंभीची जोडी मृणाल बेंदुगडे ज्यांनी ही स्पर्धा अक्षरशः गाजवून ठेवली आहे. आणि दुसऱ्या साईडला सुशील डाकवाळ म्हणजे चांगली साथ या खेळाडूला मिळते. 2 फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बामनोली गावचा सुपरस्टार टोप्या सत्पाळ आपल्याला बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल वरती सिंगल. षटकातील हा दुसरा बॉल. षटक क्रमांक पहिला पाहतोय. 12 बॉल तुम्हाला फायनलच्या मॅच मध्ये मिळणार आहेत. त्यातील हा बॉल क्रमांक दुसरा. दुसरा बॉल यावेळेला बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. त्यांचा अंबवणे सरांचा इशारा आपल्याला होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे व्हाईट बॉलचा. 3ही पंचांनी चांगली कामगिरी केली आहे. मग नदीम शहा सर असतील, हैदर शेख सर असतील आणि त्याचबरोबर सुदीप अंबवणे सर असतील यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. JP बॅनरचे नामांकित पंच तेही या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाले. अचूक डिसिजन, अचूक निर्णय त्यांचा आपल्याला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळाला. त्यांचं देखील खूप सारं कौतुक. षटकातील पुढचा बॉल असणाऱ्या काही वेळेला पुढे आले होते. बॉलला फक्त दिशा देण्याचं होतं. ढकललं बॉल पाठीमागच्या दिशेने निलेश उभारे फुटबॉलचा स्किल पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर दोन्ही बॅटर एका एंडवरती काय घडले मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे आपल्याला कंप्लीट यस करताना पाहायला मिळाला. 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला पोहोचली ती म्हणजे
4 या आकड्यावरती. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी सुद्धा अचूक टप्प्याची मैदानात पाहायला मिळते. सुशील सुद्धा आता स्ट्रायकिंग कडे असतील. यावेळेला अचूक टप्प्याचा चेंडू त्याला गॅपमधून खेळून काढण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक येथील थोडीशी मिसफील्ड त्यांच्या माध्यमातून झाली आणि पाहिलं ना तर बघता बघता मैदानात 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही बॅटर जर का विचार केलात ना तर रनिंग मध्ये जर का विचार केलात ना तर चित्त्याच्या वेगाने त्या धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत विचार केलात ना तर 3 चेंडूंचा खेळ मैदान पाहायला मिळालाय आणि 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ही मॅच कुठेतरी विचार केलात ना तर दोन्ही संघामध्ये बॅटर चांगले, दोन्ही संघामध्ये गोलंदाज सुद्धा चांगले, दोन्ही संघामध्ये जर का विचार केलात ना तर तुलनाबल खेळाडू आहेत. यावेळेला पाहिलं तर वेट आणि वॉचची पॉलिसी वापरली. तिकडे गॅप मधून खेळून काढण्याचा प्रयत्न. गलीचे क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकी करतील, तद्वर एक धाव मैदानात पूर्ण करताना पाहायला मिळतील. आता विचार केलात ना तर स्ट्रायकिंग एंडकडे मृणाल असतील. मृणाल ज्याने अक्षरशः या 6GPL या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. अक्षरशः या 6GPL मध्ये ज्याने धावांची लयलूट केली आहे ना. गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्याची गोलंदाजी, फलंदाजी करत असताना अचूक फलंदाजी करत असताना मोठे फटके त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. आणि आज पुन्हा एकदा या फायनलच्या मॅच मध्ये आता त्यांना कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण की ही फायनलची मॅच आहे. त्यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू. याही वेळेला पाहिलं ना तर दिशाहीन चेंडू असेल आणि याही वेळेला जर का अंपायर आमचे कळवतात, ऑफिशियल अंपायर सांगतात की हा चेंडू ऑफ स्टिकचा बराचसा बाहेर, त्याच कारणाने या सिंगलने 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आपले ऑफिशियल अंपायर सुद्धा सकाळच्या सत्रापासून पाहिलं ना तर चांगली कामगिरी त्यांची सुद्धा राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल असणारा हाफ ट्रॅकर बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. हा बॉल आकाशाला गवस घालणारा, अचंबित, आकर्षित, अद्वितीय आणखीन एक दर्जेदार षटकार. वापर पाहणी आला मृणालच्या माध्यमातून. याही वेळेला त्याच वेळीचा शो कॅच होतो, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आउटसाइड बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतरला हा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या तबक्यावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती म्हणजे 15 या आकड्यावरती. पहा आपल्या उजव्या साईडला पाहायला गेला तर एका साईडला अगदी बराचसा प्रेक्षक वर्ग बामणोली गावचा पाहायला मिळतोय. टीम तनिष्क बामणोली संघाला इथे सपोर्ट करण्यासाठी आलाय आणि त्याचबरोबर त्यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे संपूर्ण साले ग्रामपंचायत आज आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रेक्षक वर्ग म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला हा ट्रॅकर होता, स्ट्रेट डाऊन जाऊन खेळला फटका सरळ क्षेत्ररक्षक गाठलाय. धनुष्य बाणामधून बाण निघावाना, परंतु बाण सरळ हातामध्ये टिपला. संघाचे संघमाग अनिल पवार यांच्या हातामध्ये 20वा घेणारा आणखीन एक विकेट. गजर करताना पाहणे जशी विकेट करते बामणोच्या डगआउट मध्ये आपल्याला टाळांचा गजर होताना पाहायला मिळतोय. पहा आपण पाहायला गेलं तर मग सिनियर खेळाडू त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भारत पवार सर देखील आपल्याला मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. मुंबईवरून खास बंड्या दादा ते देखील आपल्याला इथे मॅचच्या दिशेने येताना पाहायला मिळतात, ते देखील आपल्याला आनंद घेताना पाहायला मिळतात. रवी भालेकर असतील अशी संपूर्ण बामणी गावची सर्व प्रतिष्ठित मान्यवर पाहायला मिळतात. तर दुसऱ्या साईडला साले ग्रामपंचायतीमध्ये अनिल शेठ पवार असतील, अमित शेठ ढाकवळ असतील आणि अशी त्यांची संपूर्ण टीम आपल्याला मैदानाचा मॅचचा आनंद आता घेताना पाहायला मिळतात. मॅचच्या दिशेने षटक क्रमांक दुसऱ्याला प्रारंभ होतोय. पहिला बॉल इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक
तीन खेळाडू होते, तीनही खेळाडूंना तो बॉल सापडला नाहीये. वन बाउन्स लॉंग स्टॉपला बिलॉंग करणाऱ्या अद्भुत षटकार चौकार. सुशील ढाकवर संघाचा संघनायक, संपूर्ण संघ मालकांनी विश्वास दाखवला आणि ऍज अ आयकॉन म्हणून त्याला इथे घेतलं आणि आता सध्यापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे सुशील यांची. चौकार आपल्या येताना बाहेर मिळाला. षटकातील पुढचा बॉल आहे बुलटॉस. या वेळेला फक्त दिशा दिली आहे, स्विच हिट स्विच साऊंड देणारा शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल डन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. अशा प्रकारची धावा येणं गरजेचं आहे, कारण की समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. मागच्या मॅचचा विचार केलात ना तर मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा केली होती फलंदाजी करत असताना. सुशील एक असा खेळाडू आहे, सातत्याने पाहिलं ना तर ओपन सगळ्या फॉर्मॅट मध्ये खेळलेला हा खेळाडू आहे. आणि आज आपल्या जर का विचार केलात ना तर या 6GPL मध्ये दाखल झालाय. 6GPL मध्ये जर का विचार केलात ना तर प्रभावित केलंय. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला त्याच वेळी स्ट्रोक पण यावेळेला प्रोटेक्शन दिले गेले पाठीमागच्या दिशेने. अगदी अथक प्रयत्नांच्या नंतर तो बॉल अखेर इथे अडवला गेला. निलेश उबारेकडे थ्रो केला गेला, थ्रो फसला, परंतु त्याच्या नंतरही बॉल पंचाचा बोट आकाशाकडे. धावचीच्या सुरुवातीमध्ये एक सिंगल आणि एक विकेट मैदानाच्या बाहेर. बाहेर मिळतोय. चौथ्या क्रमांकावरती अंगद निसाद यांनी या खेळून प्रभावित केलं संपूर्ण 6GPL मध्ये. परंतु स्टार्टिंग इनला सुशील ढाकवर टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायचे समोरच्या दिशेने. लॉफ्टेड शॉट खेळाडू तिथे लॉंग ऑफचा खेळाडू वेगानं आला, एकदा घेतली दुहेरीचा प्रयत्न वेगानं फेकी तिथपर्यंत पोहोचलीच नाहीये आणि त्या कारणाने या बॉल वरती दोन दबा आपल्याला अर्जित करतात. मेरा संघाची धावसंख्या दबाकडे जाऊन पोहोचली होती म्हणजे 26 अकरावरती बॉलचा खेळ अद्यापर्यंत 4 दोन बॉलचा खेळ आता अजूनही इथे पुढे बाकी असणार आहे आणि टीमची धावसंख्या 26 धावा दबागावरती दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अगदी संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्लायमेट थोडंसं का होईना आहे, परंतु फलंदाजामध्ये देखील तितकीच ताकद पाहायला मिळते. या वेळेला आगळा वेगळा आणि त्याचबरोबर लॉक केलेला हॉट शॉट ऑफ द इव्हिनिंग. ओ माय गुडनेस, सुशील यू ब्युटी षटकार.
येणाऱ्या उत्तरातील खेळामध्ये आपल्याला पाहायचंय ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण येणार आहोत छोटासा डिबेट हम यू गए और यू आए. टीम टेनिस खेळून मामली तुम्हालाच बॅटिंग करायची आहे त्या हिशोबाने आपण त्वरित घाई करा आणि मैदानाचं लगेच ताबा घ्या. त्याचबरोबर मी विनंती करेन टीम साले ग्रामपंचायत टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण युनिट सजवून घ्या आणि मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात करून घ्या. ऋषी 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज. फायनलचा महामुकाबला पाणी ते मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्या. आमचे जे व्हॉलंटियर बॉय असेल तर व्हॉलंटियर असणार येस बॅटर्स आपण लगेच द्या तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रारंभीची जोडी संपूर्ण बांबेकर प्रेक्षकांना विनंती करतो बांबेकर एकदा टाळ्यांचा गजर होईल का. आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहणं होते आणि त्याचबरोबर मी संपूर्ण साले ग्रामपंचायतीला विनंती करेल एकदा आपल्या टीमसाठी जोरात टाळ्यांचा गजर होईल का. या साऱ्यांचा गजर आपल्याला होताना पाहायला मिळतोय. 6GPL 2024 अभूतपूर्व सोहळा भव्य दिव्य आयोजन उल्लेखनीय कामगिरी आणि अद्वितीय ही स्पर्धा तुम्हाला साऱ्यांच्या भेटीला आली आहे. एडिशन नंबर 1 आणि अगदी कमी वेळामध्ये ही पार होणारी स्पर्धा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रिन्स ऑफ बामनवली निलेश उबारे मैदानाच्या आतमध्ये काही साथ देण्यासाठी कल्पेश सालदूर मैदानाच्या आतमध्ये बाहेर मिळतोय. बॉल ट्रॅक वरती आगीचे गोले ज्याच्या हातामधून सुटतात ना मृणाल बेंडुगडे आपण पाहतोय. 12 बॉल 33 ची गरज. फायनलचा महामुकाबला. पहिला बॉल वेगानं जलद गतीचा हा गोलंदाज आहे. अगदी ज्या पद्धतीने बुलेट ट्रेन लॉन्च केली ना त्याच पद्धतीचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीचा वेग आपल्याला इथे धारण करताना पाहायला मिळतोय आणि पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. हास्य फलंदाज आणि कालच्या सत्रामध्ये निलेश उबारेने बॅटिंग केली होती. आता पुन्हा एकदा ते इथे करावी लागणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट आपला बॉल ट्रॅव्हल होताना बाहेर मिळतो. सुशील तिथे होते एकदा होती दुहेरीचा प्रयत्न वेगानं दुसरी ही धाव अगदी सहजरित्या कंप्लीट आपल्याला होताना बाहेर मिळते. 2 बॉल 2 धावा अद्यापर्यंत. जिकडे जिंकण्यासाठी 33 धावा करायच्या आहेत ना तिकडे विचार केलात ना तर 2 चेंडूंमध्ये 2 धावा मैदानात पाहायला मिळतात. ताम मृणाल एक एक्सप्रेस गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा इकडे मृणालने जर का पाहिलं ना तर प्रभावित केलंय. पहिला बॉल टाकला त्यानंतर विचार केलात ना तर दुसऱ्या बॉलवरती 2 धाव आली आहे. हा तिसऱ्या बॉलसाठी पुन्हा एकदा स्टॅकिंगकडे जर का पाहिलं ना तर निलेश असतील. येस आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मॅच दिशेने. थोडंसं पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण तिथे पूर्तता करा. सगळं पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फटका फसला बॉल हवेमध्ये मृणाल बेंडुगेच्या हातामध्ये अगदी सोन्याचा झेल आपल्याला बाहेर मिळाला. निलेश उबारे सारखा महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर.
बाहेर गेले, तसं काहीच नाहीये. अगदी मागच्या मॅच मध्ये पहिल्या 3 बॉल वरती 3 षटकार लगवणारा प्रतीक जाधव सुरव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला आल्या आल्या आक्रमण, हाही बॉल सीमारेषेच्या पार 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 षटकार. सब कुछ बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. षटकार बाळून आला. पुढचा बॉल, यावेळेला लॉकेट स्ट्रोक फसला. योगेश भक्कम बॉलच्या खाली, प्रतीक जाधवला देखील मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक 2 बाद. कुठेतरी आता एखादा मोठा फटका, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळावेच लागणार आहे. एखादा नाही तर हा बॉल मैदानाच्या बाहेरच पाठवावा लागणार आहे, कारण की 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. मृणाल एक एक्सप्रेस डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळते. पहा याही वेळेला जर का पाहिलं ना तर एक्सप्रेस भन्नाट, परंतु अंपायरने इकडे पाहिलं ना तर आम्हाला सांगितलंय की हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा, बॅट आणि बॉलचा संपर्क तिकडे झाला नाहीये, त्याच कारणाने अतिरिक्त चेंडू असणार आहे. एकदा धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहा गोलंदाजीसाठी मृणाल आले, मृणालने अक्षरशः प्रभावित केलाय. पहा शेवटचा चेंडू असतो रे या षटकातील. पहा फायनलची मॅच, फायनलच्या मॅच मधील 2ऱ्या डावाचा खेळ इकडे पाहायला मिळतोय. मृणाल जर का पाहिलं ना तर बॅटर थोडेसे दडपणात असतील, कारण ते इकडे विकेट सुद्धा आली आहेत आणि धावा सुद्धा बनल्या गेल्या नाही आहेत, कारण की 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉल वरती आणखीन एक विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही मॅच संपली नाहीये. हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे, इथे काहीही होऊ शकतं. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि आता 33चा पाठलाग करायचा होता. 9 धावा अद्यापर्यंत, म्हणजे 24 धाव संख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती सुशील ढाकवल संघाचा संघनायक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला 6 बॉल 24ची गरज आहे आणि विचार केला तर अजूनही जो बॅटर आघाडीला होता ना कल्पेश साळगुर अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. याही खेळाडूने अंगाव तालुक्यामधील सर्वाधिक पहिली स्पर्धा झाली होती, ती अक्षरशः गाजवली होती. म्हणजे याही खेळाडूकडे बरंचसं टॅलेंट आहे, ताकद आहे, क्षमता आहे, प्रतिभा आहे. प्रतिभाला आज इथे समोर तुम्हाला इथे दाखवावं लागणार आहे. 6 बॉल 24ची गरज. ट्रॅक वरती सुशील पहिला बॉल फेस करेल तो म्हणजे बॅटिंग करत असताना कल्पेश आपण पाहतोय. 6 बॉल 24. यस, मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल वेगानं आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि त्याच्यानंतर मग अधिकतम वेग त्याने धारण केला आणि पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अजूनही 5 बॉलचे खेळ बाकी आहे. 24 धाव संख्येची गरज. इथून पुढे काही घडू शकतं. एखाद दुसरा मोठा फटका एक वेगळी ऊर्जा निर्माण करू शकतो टिंटन स्टेडियम बांबोली संघासाठी. खोलवर हाय बॉल वेगानं हाताळलाय. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. CGPL 2024 दिग्विजय सोहळा आता अखेरकार शेवटाकडे. 4 बॉल 24ची गरज. पराक्रम, एक आविष्कार, चमत्कार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का ते आता संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा आपण पाहतोय.
याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 3 बॉल तोडीची गरज जरूर या मॅच मध्ये आहे, परंतु अगदी संपूर्ण आयोजन कमिटीचं अगदी कौतुक करावं ना, तितकं कमी कालावधीमध्ये ही स्पर्धा अगदी भव्य दिव्य आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचं आयोजन, चांगल्या दर्जाचं नियोजन, चांगल्या दर्जाचे सर्व खेळाडू, पंच नामांकित, समालोचक पाहायला मिळाले. त्याचबरोबर पाहायला गेलं तर मग अगदी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सजवण्याचं काम ज्यांनी केलं ते डीजे ओंकारचे सर्व हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर युट्यूब वाहिनी टेनिस cricket.in यांची संपूर्ण टीम, दोन लेखक आमचे तेजस्वी वाडवल यांचा देखील तितकासा सहकार्य पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रेक्षक वर्ग जे आमच्या कालच्या दिवसापासून आमच्या समोर जोडले गेले त्यांचा देखील प्रतिसाद आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट होता आणि त्याचबरोबर युट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक वर्ग जोडले होते त्यांना देखील आपण खूप सारं कौतुक करू, त्यांचं देखील खूप सारं हार्दिक स्वागत करू. ज्या पद्धतीने ही स्पर्धा त्यांनी पाहिली, अनुभवली, एक चांगल्या दर्जाची स्पर्धा CGPL 2024 एडिशन नंबर 1 आहे. डॉट बॉल जरूर आला, परंतु अजून प्रेक्षक वर्गांच्या नजरा असणार आहेत ती म्हणजे नारद सूर्यची सायकल ही कोणाकडे जाईल. त्याचबरोबर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, पॉवर फॅन हा कोणाकडे जाणार आणि भव्य दिव्य करंडक पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे कोणाकडे जाणार हे आता ऑलमोस्ट सगळ्या प्रेक्षक वर्गांना माहिती पडलंय. 3 साले ग्रामपंचायत ठरलाय CGPL 2024 पर्व पहिल्याचा चॅम्पियन डीजे